नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. मांडवाच्या टीनामध्ये विजेचा करंट असल्याने 13 वर्षांच्या बालकाचा मांडवातच शॉक लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना राधानगर येथील युवा गणेशोत्सव मंडळात घडली आहे. या संदर्भात मंडळावर कारवाई करणार असल्याचं डीसीपी म्हणालेत. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राधानगर येथे गणपतीच्या मांडवात शॉक लागल्याने एका 13 वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी रात्री ही घटना घडली. युवा गणेशोत्सव मंडळाचा हा गणपती आहे. वेदांत श्रावण दिघाडे असं या मृत पावलेल्या 13 वर्षांच्या बालकाचं नाव आहे. रविवारी रात्री 1:30 वाजता पोलिसांनी घटनेची नोंद केली तर सोमवारी घटनास्थळाचा पंचनामा केला. मांडवाच्या टीनपत्रात करंट असल्याने वेदांतला शॉक लागला. याविषयी कारवाईचं नियोजन केल्याचं डीसीपी सोमनाथ घारगे यांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये तो मंडळाने परवानगी घेतलेली नाहीये त्या मंडळाने. त्यामुळे आम्ही आता तो बाकी पोस्टमार्टम आणि सगळ्या हे जे आल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल. यामध्ये निग्लिजन्सचा गुन्हा तर नक्की दाखल होईल. 304 नाही मुलाची म्हणजे वडिलांच्या मुलाची त्याची तक्रार असू नसू ते आता पुढचा भाग आहे. आम्ही आता त्यांना बोलू. परंतु जो दिसता क्षणी आहे की एक तर पहिली गोष्ट आहे की गणपती मंडळानं परवानगी घ्यायला पाहिजे होती. ती परवानगीच घेतलेली नाही. मग त्यांनी त्या ठिकाणी जे काही वायरिंग केलं ते सुद्धा म्हणजे असंच अवैधरित्या केलेलं आहे. घरातून केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली की जिथं कुणाचा ना असा निग्लिजन्स आहे की कुणाचा ना कुणाचा तिथं जीव गेला असता. आणि त्या निग्लिजन्ससाठी मग आम्ही हा गुन्हा दाखल करणार आहोत गाडगेनकर. नाही त्याच्यामध्ये आम्ही बघू निग्लिजन्स कुणाचा आहे. लहान मुलंच म्हणून नाही तर ज्याच्या घरातून ती कनेक्शन घेतलेलं आहे तो कोण आहे. तर कुणाच्या विरोधात करायचं ते आता थोडंसं आम्ही पेपर्स बघून ठरवू. गेल्या 5 वर्षांपासून युवा गणेशोत्सव मंडळ उत्सव साजरा करतंय. मात्र मंडळाची परवानगी नाही की वैध वीज कनेक्शन नाही. त्याचा परिणाम म्हणजे ऐन महालक्ष्मी पर्वावर व गणपतीच्या मांडवात बालकाचा मृत्यू झालाय. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दहेगाव येथील रहिवाशी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्यात आला होता. या संदर्भात फिर्यादीने ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. दहेगावच्या रहिवासी 17 वर्षांच्या इयत्ता 12वीतील विद्यार्थिनीचं गेल्या 13 सप्टेंबरला जबरीने शारीरिक शोषण केलं गेलं. या संदर्भात फिर्यादीने ग्रामीण पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांना निवेदन दिलं. विशेष म्हणजे दहेगावच्या पोलीस पाटलाने तक्रार करू दिली नव्हती. एसपी लक्ष्मी गौतम यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मी अभ्यास करत असताना राहुल गाडे नावाचा मुलगा आला आणि उचलून घेऊन गेला.
घेऊन गेल्यानंतर त्याने माझ्यासोबत असा हे केला, शारीरिक संबंध असे केले, जबरदस्ती केली आणि पॉयझन देऊन तिथून निघून आले असताना गाड्या मला सकाळी कुठं गेली असं गाड्या पाहायला फिरत होत्या, तर त्याला मी अशा अवस्थेत दिसली. मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट नाही केली का? पोलीस स्टेशनला कंप्लेंट न करण्याचं कारण की मी बेशुद्ध होती त्यामुळे, आणि विचार करण्याची क्षमता पण माझ्यामध्ये होती. आता तुम्ही लक्ष्मी गौतम साहेबांना जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे? त्यांनी आश्वासन दिलं की बा लोणी पोलीस स्टेशनला जा आणि तिथे काय ते म्हणतील ते ऐका, मी तिथे जाऊन फोनच करतो. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं, मात्र अनेक मंडळं त्यानंतरही विसर्जन करतात. 4 दिवसपर्यंत हा विसर्जनाचा सोहळा चालू असतो. तेव्हा 2 दिवसातच सगळ्या मंडळांनी श्रींचं विसर्जन करावं असे आदेश पोलिसांचे आहेत. या संदर्भात सार्वजनिक मंडळांची बैठक गाडगेनगर पोलीस ठाण्यात घेण्यात आली. अनंत चतुर्दशी नंतरही विसर्जन प्रक्रिया चालत असल्याने पोलिसांवर ताण कायम असतो. तेव्हा श्रींचं विसर्जन 2 दिवसातच आटपावं अशी सूचना पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिली आहे. या संदर्भात गाडगेनगर पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत सार्वजनिक मंडळांना निर्देश देण्यात आले. गाडगेनगर विभागामध्ये जेवढे गणेश मंडळ आहेत त्यांची मीटिंग बोलवण्यात आली होती. त्यांना जे काही अडचणी असतील त्या संबंधामध्ये चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेला होता. दरवेळी एक अशा प्रकारची गोष्ट दिसून येतो की 4-5 दिवस विसर्जन चालतो आणि बऱ्याच वेळा मग त्या पोलीस यंत्रणेवरती पण ताण येतो आणि मग विसर्जन जे आहे ते नियंत्रित करताना पण अडचणी येतात. म्हणून आम्ही सर्व मंडळांना एक आवाहन केलं की तुम्ही 27 आणि 28 4 दिवस न करता 2 दिवसामध्ये विसर्जन पूर्ण करा. तर त्याला त्यांनी होकार दिलेला आहे आणि आनंदानं स्वीकारलेला आहे. तर आम्ही जेवढी मंडळं आहेत ती विभागून 27 आणि 28 अशी 2 दिवसामध्ये विसर्जन ह्या भागातली होणार आहे. त्यामुळे एकतर काय की विसर्जन पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा आम्हाला प्लॅन करता येईल आणि सलग 4-5 दिवस असं पोलिसांवरती ताण येणार नाही. आणि गणपती उत्सव पण जो आहे तो 28ला संपेल अशा प्रकारची ही धारणा होती. सर्व गणेश मंडळांनी याला होकार दिलेला आहे आणि त्याप्रमाणे मग 28ला विसर्जन होती. सर, शहरात इतरही मंडळ आहेत जे 31 आणि 1 तारखेला विसर्जन करतात, त्या संदर्भात नाही, तो त्या भागातला तो वेगळ्या मीटिंग्स होतील त्या संबंधामध्ये. गाडगेनगर विशेषतः मॅक्सिमम या ठिकाणचाच तो 4-5 दिवस चालत होता, रामपुरी कॅम्प वगैरे त्या भागामध्ये. तर आम्ही गाडगेनगरसाठी तरी हा निर्णय सर्वानुमते म्हणजे मंडळांना सुद्धा हा मान्य आहे याप्रमाणे आम्ही घेतलेला आहे आणि तशा प्रकारे आम्ही इम्प्लिमेंट. बातमीपत्रात टाकूया सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर एक नजर. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. भाद्रपदातील सप्तमी, अष्टमी, नवमी या पर्वावर महालक्ष्मी पूजनाचं पर्व साजरं झालं. मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने महालक्ष्म्यांची घरोघरी पूजा झाली. त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला. वाडवडिलांनी घालून दिल्याप्रमाणे प्रत्येक जण हा वसा पुढे चालवतोय. आवाहनम न जानामी तवार्चनम पूजां चैव न जानामी क्षम्यताम परमेश्वरी. हे महालक्ष्मी, मला तुझं पूजन अर्चन येत नाही, आवाहन करता येत नाही, मात्र मी यथाशक्ती तुझी पूजा केली आहे. तेव्हा काही अधिक न्यून असल्यास मला क्षमा करावी असं म्हणून महालक्ष्मी पुढे यजमान नतमस्तक झालेत. 2.5 दिवसांच्या माहेरपणासाठी आलेल्या ज्येष्ठ कनिष्ठांचं माहेरपण मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने प्रत्येकाने साजरं केलं. महालक्ष्मीचं हे व्रत केल्याने राजाची नावडती राणी आवडती झाली. तिला राज्य मिळालं, राजाचं प्रेम मिळालं. महालक्ष्मी माय कोल्हापुराला जाती झाली तेव्हा आशीर्वाद देऊन गेली. उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको असा संदेश दिला. तेव्हा हा वसा पिढ्यानपिढ्या चालवला जातोय. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते
महालक्ष्मी नमोस्तुते असं म्हणून भाविक नतमस्तक झाले. ज्येष्ठा कनिष्ठा गौरी त्यांची बाळ यांचं अगत्याने स्वागत करताना अनेक नेमनियम पाळले जातात. आंबील व कथली व 16 भाज्यांची भाजी हा महालक्ष्म्यांचा मुख्य प्रसाद. तेव्हा महाप्रसाद घेतल्यानंतर मोरीत हात धुतले जात नाही, त्यासाठी समुद्र केला जातो. आवारात खोल खड्डा करतात, त्याला समुद्र संबोधलं जातं. त्यामध्येच हात धुतात, उष्ट खरकट टाकतात अशी पद्धत आहे. त्याप्रमाणेच फुलोराही महालक्ष्मीवर लावला जातो. 1.25 शेर, 1.25 किलो, 1.25 पायलीचा असा हा फुलोरा असतो. अनेक ठिकाणी महाप्रसादापूर्वी देवीचा जगराता करण्यात आला. जगरातानंतर महाप्रसाद देण्यात आला. मोठ्या संख्येनं भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 2.5 दिवसांचं माहेरपण भोगून महालक्ष्मी सासरी परतल्या. सोनियाच्या पावलांनी धनधान्य सुखसमृद्धी घेऊन आलेल्या महालक्ष्मींची अत्यंत जड अंतःकरणाने बोळवण करण्यात आली. 60 उत्तराची ही कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झाली. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी लासुर भयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. लक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यन्तरहिते देवी आदिशक्ति महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते.
रहिते देवी आदिशक्ति महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते 2014 मध्ये महापूर आल्याने शेतजमीन व शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. चांदूर बाजार अचलपूर या तालुक्यात चंद्रभागा व पूर्णा नदीच्या महापुराने झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येते. ज्यांची जमीन खरवडून गेली त्यांना 25,000, जर ज्यांची पिकं वाहून गेली त्यांना 75,000 रुपये अशी नुकसान भरपाई देण्यात येते आहे. 450 शेतकऱ्यांना ही भरपाई देण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. ते आपण ह्या 19 कोटी मधून देणार आणि जे उरलेले जे निधी जो आहे त्यातून पूर संरक्षणाचे किंवा आपल्याकडे पूरग्रस्त पुनर्वसनाचे काम सुरू आहेत. आपल्याला मागे 3.5 कोटी रुपये निधी मिळाला, तो पुरेसा नाही, तर त्यातून उरलेल्या निधीतून ती कामं घेणार. दोन्ही निधी मदत पुनर्वसन दिला, पूरग्रस्त पुनर्वसन आणि पूर संरक्षण. याच्यामध्ये तरी सर किती लाभार्थी असतील? साधारणतः 450 रुपये ज्यांच्या जमिनीच नाही. मागच्या वर्षी जे पूर्ण डॅममधून पाणी सोडलं गेलं, त्यामुळे यावर्षी आपण एवढा पाऊस पडला पण आपण असं रेग्युलेशन व्हॉट्सअप करतो यावर्षी सगळं पाणी ते म्हणजे ते 3-4 गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात 50-60 शेतकरी त्यांची जमीनच नाही, म्हणून त्यांना हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना नुकसान भरपाई. पुनर्जीवनाचं पुनर्जीवन त्याच्यावरती ते चांदूर आर्थिक प्रकल्प काम करत आहेत. त्यांनी नालाजोड प्रकल्प पण चांगला त्यांनी प्रस्तावित केला आहे जलद शिवारमध्ये. त्याचं ओपनिंग आपण ऑक्टोबरमध्ये करणार. सीएम साहेब किंवा आपले जलसंधारण मंत्री त्यांना बोलून ते चर्चा करायला आले, म्हणजे खरडून गेलेल्या जमिनीचे नदी पुनर्जीवन आणि पूरग्रस्त संरक्षण याची कामं करायची. 2 नद्या आहेत त्यांच्या, चंद्रभागा आणि पूर्णा. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढती आहे. 1-2 करता करता 15 रुग्ण इरविनमध्येच होते. खासगीमध्ये उपचार घेत आहेत ते निराळे. इरविनमध्ये सध्या 10 रुग्ण उपचार घेत आहेत. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढती आहे. इरविनमध्ये स्वाईन फ्लूचे 15 रुग्ण होते, त्यापैकी 5 बरे होऊन परतले आहेत, तर 10 जण अद्यापही उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयांमध्येही स्वाईन फ्लूचे 5 रुग्ण उपचार घेत आहेत. स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव शहरात वाढतोय, याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. जैन महिला फाउंडेशनच्या वतीने क्लॉथ बँक सुरू करण्यात आली आहे. तेव्हा या बँकेसाठी आपल्याकडील जुने कपडे, टाकून दिलेले कपडे आपण जमा करायचे आहेत. गरजू लोकांना देण्याकरता हे कपडे जमा करण्यात येत आहे. मानव सेवा प्रेमींच्या माध्यमातून हा उपक्रम चालवण्यात येत असून या अनोख्या उपक्रमासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन फाउंडेशननं केलं आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.